तर आज आहे ना मी खूप जास्त एक्साइटेड होते कारण की आज आम्ही जाणार होतो माझ्या माहेरी आणि एक खूप छान असं म्हणजे प्रोग्रामसाठी आम्ही जाणार होतो आणि त्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होते. आणि माहेरी जायचं असल्यावर भाई कुणाचा मूड चांगला नसणार आहे. सगळ्यांचा मूड चांगलाच असतो ना माहेरी जाताना. आणि हे बघा, रस्त्यावरून जाताना ना मस्तपैकी एक बहीण भावाचं प्रेम बघायला भेटलं. छान ती एक आईस्क्रीमचं सिप खात होती, त्याला एक चारत होती मस्तपैकी. आणि गावाला जाताना म्हणजे ट्रॅव्हल करताना टाइमपास खायला कुणाला काय लागणार नाही. मग आम्ही मस्तपैकी वडापाव वगैरे घेतला आणि जाता जाता आम्हाला मावशीच्याच शॉपवर जायचं होतं. म्हणजेच की ह्यांच्या मावशीच्या शॉपवरती माझ्या मावस सासूबाई त्या आहेत तर सासूबाई, पण कधी मला आजपर्यंत फील नाही झालं कारण की त्या खूप जास्त फ्रेंडली आहेत आणि काका सुद्धा. आणि मग मस्तपैकी असं कलेक्शन बघितलं त्यांचं, तर इतकं छान कलेक्शन आहे त्या शॉपमध्ये. आणि आपलं शॉप जे आहे ना ते शिक्रापूरमध्ये आहे. तर मी त्याचा पूर्ण ऍड्रेस जो आहे ना तो कॅप्शन मध्ये मेन्शन करते नक्कीच. आणि मग मावशीला आणि काकाला बाय बाय केलं. काकांना म्हणलं, काका टॉर्च बंद करा गाडीचा म्हणजे फेस क्लिअर दिसतील. मग काकांनी टॉर्च बंद केला. मग छान असं बाय बाय केलं आणि मग आम्ही तिकडनं निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. सो मग हे म्हटले पटकन आपण पहिलं सीएनजी भरू म्हणजे मग टेन्शन नाही राहणार. आणि तेवढ्यातच मला व्हिडिओ कॉल आला. माझ्या मम्मीने व्हिडिओ कॉल केला होता आणि ज्या प्रोग्रामसाठी उद्या जाणार आहे ना आम्ही, त्यासाठी आम्ही त्यांना सांगून ठेवलं की उरकून ठेवा, आम्ही येतोय तुम्हाला घ्यायला. सो मग त्यानंतर सीएनजी वगैरे भरला फास्ट फास्ट मध्ये. आणि ही सीएनजी लाईन नव्हती लकीली तिथं, कारण नेहमी आम्ही जेव्हा पण जातो ना तेव्हा सीएनजी लाईन असते. सो ती नव्हती. आणि त्यात रांजणगाव मध्ये आम्हाला ना पाणी वगैरे बघायला भेटले, म्हणजेच की तिथं जत्रा वगैरे असेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल ना आम्हाला उशीर झाला होता आणि त्यात पण हे खराब रोड लागला आणि त्यात ते ट्रक लागले जे की उसाचे होते. सो मग तिकडनं गेलो, मस्त पोहोचलो मावशीच्या घरी आम्ही सगळ्यात पहिलं तर. तिथे माझी आजी होती जी की खूप एक्साइटिंग आणि कूल होती. आणि ती नेहमी आहे ना, तिला कधी पण बघा ती चिल मध्येच असते. आणि मग आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि तिला मी म्हणत होते ही नथ मला पाहिजे. ती बोलतीये की ज्याच्या नाकात घुसणार ना ती तिला भेटणार म्हणून. सो म्हटलं चला ठीक आहे, मग आजपासूनच खेळ लावून ठेवते नाकाला म्हणजे नाक मोठं होईल माझं. आणि ना इथून पुढचे 2-3 व्हिडिओ हे सिरीज मध्ये येणार आहेत, म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 च्या. कारण खूप एन्जॉय केलेलं आहे गावाला. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.